आरोग्यदायी आणि चविष्ट लंके गुळाचा चहाच्या 29व्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा 8 जुलै रोजी नांदेड शहरातील टिळकनगर, भाग्यनगर, आनंदनगर रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नाही वजन वाढण्याची भीती जेव्हा सोबत असेल गुळाच्या चहाची प्रीती या ध्येयाने सुरू झालेल्या या नवीन शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास परिसरातील चहा प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रथम किरण दादांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणि कुटुंबियांना माझ्या वतीने आणि इथे उपस्थित सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा प्रेषित करीन. जसं मी मागेच म्हणाले की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे स्टार्टअपच्या विषयाला घेऊन खूप आग्रही राहिलेले आहेत. ते कुठे ना कुठेतरी या विषयाला घेऊन जर युवा चालले किंवा लोकांनी स्टार्टअपचा विषय हाताळण्याला जर प्राधान्य दिलं तर कुठे ना कुठेतरी आपल्या भारताच्या इकॉनॉमीला खूप मोठा बूस्ट मिळेल. आणि त्या धर्तीवर आज या लंके गुळाच्या चहाचं उद्घाटन इकडे आनंदनगर परिसरामध्ये होत आहे. भाग्यनगर आनंदनगरचा जो हा पूर्ण पट्टा आहे तो विद्यार्थ्यांच्या गजबजीचा पट्टा आहे. इथे सगळे बरेचसे ट्युशन्स आहेत आणि विद्यार्थी बाहेरून येतात शिकायला. आणि मी असं म्हणेन की भारतामध्ये चहाला घेऊन लोक खूप इमोशन आहे. तो चहा म्हणजे आपल्या वेळा ठरलेल्या असतात, सकाळचा चहा, संध्याकाळचा चहा, आणि चहाचं कन्झम्पनही आपल्याकडे तितकं जास्त आहे. म्हणून विद्यार्थ्यांचं असेल किंवा इतर नागरिकांचाही या त्यांच्या लंके गुळाच्या चहाला नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे. आणि मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देते. जसं आता ते मागे मला बोलताना सांगत होते की इतर कुणी युवा जर ही फ्रँचायझी उघडण्यासाठी आग्रही असतील तर पूर्णपणे सहकार्य आमचं त्यांना असणार आहे. आणि आपण जर इकडे पाहिलं की पूर्ण सेंद्रिय गुळाचा वापर असेल किंवा चांगले खायचे खाद्यपदार्थ यांनी इकडे निवडलेले आहेत वापरायसाठी. आणि आता आपण पाहतोय की स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं किती मोठं प्राधान्य राहिलेलं आहे आणि त्याच्यावर आता सगळं जग बोलताना आपल्याला दिसतं. आणि त्या धर्तीवर ऑर्गॅनिक खाद्यपदार्थांचा वापर करत ह्या सगळ्या चहाच्या दुकानांचं इथे उद्घाटन झालेलं आहे. मी त्या वतीने पुनश्च एकदा त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा. माझ्यामध्ये आपण सुद्धा चहाचा आस्वाद घेतलेला आहे, तर चवीबद्दल काय सांगा? चव खरंच खूप चांगली आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की गुळाचा चहा फारसं कन्झम्पशन गुळाचा चहाचं घरातून होताना दिसत नाही. आपण साखर प्रेफर करतो, पण मला असं वाटतं की खूपच चांगल्या क्वालिटीचा चहा इकडे आम्ही पिला. आणि मी मगाशी जसं म्हटलं की चहाच्या वेळा ठरलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांनी फार स्तुत्य वेळ म्हणजे त्या चहाच्या दुकानाचंही उद्घाटन त्यांनी लोकांच्या चहा प्यायच्या वेळेतच केलेलं आहे. आणि एवढी बिझनेस ॲक्युमेंट त्यांनी पहिल्यांदा उद्घाटनाच्या प्रसंगीच दाखवला. आणि इकडचं हायजीनही आपण पाहत असाल तर खूप स्वच्छ परिसर सगळा ठेवलेला आहे त्यांनी. म्हणून मी माझ्या वतीने शुभेच्छा देईन. आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी आपल्या या लंके गुळाचा चहा शाखेची ओपनिंग झालेली आहे. माननीय कुमारी शांभवीताई साले, नगरसेविका, नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड, आणि माननीय श्री योगेश्वर गर्गेजी, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांतमंत्री यांच्या शुभ हस्ते आज आपल्या या शाखेचं अनावरण झालेलं आहे. तर आपण सर्वांनी एक वेळ आम्हाला चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आमच्या शाखेस भेट द्यावी. आमचा गुळाचा चहा आणि गूळ, हळद आणि दूध याचं जे कॉम्बिनेशन आहे हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. याचा आपण एक वेळ अवश्य आस्वाद घेण्यासाठी आमच्या शाखेला भेट द्यावी. आज आमची ही 29वी शाखा नांदेड शहरातील आनंदनगर भागामध्ये टिळकनगर कॉर्नरला सुरू झालेली आहे. तर आपण या चहाचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्यावी. आजची जी 29वी ही शाखा लंके गुळाचा चहा, गुळाचा चहा का प्यावा त्याचं वैशिष्ट्य असं आहे कारण आजकाल साखर चहामध्ये टाकल्यानंतर साखरेचे दुष्परिणाम खूप व्हायला लागलेत. कारण साखर ही तयार होताना ही 100% मांसाहारी असते, परंतु गुळाचा चहा शुद्ध सेंद्रिय असतो. कारण गुळामध्ये काय असते, फ्रुक्टोज, माल्टोज आणि सुक्रोज हे तुमच्या गुळाच्या मध्ये असलेले गुणतत्व दुधाची गुणवत्ता वाढवतात. त्यामुळे गुळाचा चहा आपल्या शरीरासाठी शरीरामधलं हिमोग्लोबिन वाढवते, शरीराला एनर्जेटिक करते, ॲसिडिटी पित्त होऊ देत नाही, पोटासाठी, जठरासाठी आणि आतड्यांसाठी एकदम सुंदर आहे. हळदीचा चहा त्याच्यामध्ये एक कर्कुमिन असते हळदीने, त्यामुळं की आपल्या शरीरामध्ये होणारे कॅन्सरस पेशी यांना मारण्याचं काम करते. गुळ जसा आहे तसं हळदी त्यापेक्षाही 10 पटीने काम करते. म्हणून गुळाचा चहा आणि हळदीचा चहा आणि हळदीचं दूध हे सुद्धा खूप सुंदर काम करते. या ठिकाणी खूप काही सांगायसारखं आहे, परंतु थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि या आजच्या या 29व्या शाखेसाठी आमचे मित्रवर्य यांना मी खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.